जय महाराष्ट्र. काल रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत, पहाटे 5 वाजेपर्यंत निलंगा तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. त्याच्यामध्ये राहिलेले 5ही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. फक्त स्कायमेटच्या यंत्रावर फक्त निलंगा महसूल मंडळातील 75.8 mm असा पाऊस दाखवण्यात आलेला आहे. तर निलंगा महसूल मंडळच नव्हे, निलंगा महसूल मंडळाची तर पंचनामे करावेच लागतील शासनाच्या नियमानुसार, एनडीआरएफच्या नियमानुसार. 75.8 mm निलंगा महसूल मंडळात पाऊस पडला, तिथं पंचनामे करावंच लागतील. पण राहिलेली जी 4 महसूल मंडळ आहेत त्या महसूल मंडळामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे. काटेजवळच्या पुलावर काटेजवळ गावातील 2 व्यक्ती वाहून गेले. त्याच्यामध्ये एनडीआरएफने एक व्यक्तीला वाचवण्यात यश मिळालेलं आहे, एक व्यक्ती वाहून गेलेला आहे. तरी मला प्रशासनानं शेतकऱ्याच्या संयमाचा अंत पाहून शासनाने प्रशासनाने प्रत्यक्षात स्थळ पाणी करावं, यावं, शेतीच्या बांधावर येऊन पाहावं. शेतीमध्ये गुडघ्यावर पाण्याच्या खाली सोयाबीन नासून गेलेलं आहे. शेतकऱ्याच्या संयमाचा अंत पाहून, नाहीतर शेतकरी रुमणे घेऊन जर रस्त्यावर उतरला जातो तर शासनाला सुळकी पळू केल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही. तरी मला प्रशासनाला विनंती आहे, त्यांनी तात्काळ सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी. जय महाराष्ट्र.